राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली होती। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार रवी राणा आहेत। गेल्या वेळी नवनीत राणा ह्या अजित पवारांमुळे लोकसभेत पोहोचू शकले असं संजय खोडके म्हणतात। माझं एकच म्हणणं आहे की त्यांना तब्येतीकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि आताच त्यांच्या ट्रीटमेंट जे चालू आहे त्या डॉक्टरशी बोललो। त्यांचा बीपी मधामधात खूप वाढतो आणि बीपीच्या गोळ्या न घेतल्यामुळं कदाचित त्यांचा बीपी वाढला असेल। नवनीत राणा हे देशाच्या नेते आहे, देशाच्या कानकोपऱ्यामध्ये त्यांची ओळख आहे, त्यांची ताकद आहे आणि त्यांच्यावर यांनी टीका करावं एवढी योग्यता यांच्यामध्ये नाही आहे। आणि ते वारंवार जे म्हणतात नवनीत राणा मी निवडून येऊ देणार नाही। अरे महायुतीमध्ये राहून तुम्ही कटप्पाच्या भूमिकेमध्ये राहून जो खंजीर खुपसण्याचं काम केलं, नवनीत राणाला पाळण्याचं जे तुम्ही काम केलं आणि परत तुम्ही म्हणता नवनीत राणाला मी निवडून देणार नाही, हे लक्षात ठेवा। ज्यांनी अमरावती जिल्ह्याच्या विकासाचं नुकसान केलं, अमरावती जिल्ह्याचा एक अभिमान होता, अमरावती जिल्ह्याच्या विजनला सोबत घेऊन चालणाऱ्या खासदार म्हणून नवनीत राणांची ओळख होती, त्यांना थांबवण्याचं काम तुम्ही जे केलं त्या सगळ्यांना अमरावती जिल्ह्याच्या जनतेने दागा दाखवली आहे। आता अमरावती महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा ज्या गद्दारांनी गद्दारी केली त्या गद्दारांचा हिशोब जनता ठेवलेला आहे, जनता त्याचा हिशोब घेणार आहे। त्याच्यामध्ये संजय खोडकेला सुद्धा आपल्या पक्षाचा रिझल्ट लक्षात येईल की नवनीत राणाला पाळण्यामागे जे कटप्पाची भूमिका केली, नवनीत राणाला पाळण्यासाठी महायुतीमध्ये जे त्यांनी गद्दारी केली त्याचा हिशोब जनता घेणार आहे। काल मुख्यमंत्र्यांचा अमरावतीमध्ये रोड शो होता आणि या रोड शो मध्ये काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूर यांनी टीका करताना म्हटलंय की महायुतीमध्ये अमरावतीमध्ये भांडण आहे। काहीच भांडण नाही आहे। इथे भारतीय जनता पार्टीचा महापौर बनेल, त्याचा लहान भाऊ म्हणून युवासेना पार्टीचा दुसरा नंबर राहील। अशा प्रकारची आमची जिथे भाजप आहे तिथे भाजपला आम्ही निवडून आणू, जिथे भारतीय जनता पार्टी मजबूत आहे तिला निवडून आणू, जिथे युवासेना पार्टी आहे तिला निवडून आणू। पण इथे युवा स्वाभिमान पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांची सत्ता बसेल आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर। गेल्या वेळी 45 जागा निवडून आल्या, यावेळेला 20-22 जागा निवडून येतील असं यशवंत ठाकूर। असं आहे, कोणी काही जरी म्हटलं तर एक लक्षात ठेवा, राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती शहरामध्ये एक आमदार म्हणून ज्या ताकदीने मी काम केलं, ज्या ताकदीने या अमरावती शहरामध्ये प्रोजेक्ट आणले, ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असू द्या, एअरपोर्ट असू द्या, टेक्सटाईल पार्क, आता IT पार्क सुद्धा आपण आणत आहे। 995 कोटी रुपयाची जल योजना, घराघरामध्ये नळ देण्याची, घराघरामध्ये पाणी पोहोचवण्याचं, गटर लाईनचे कामं, प्रत्येक एरियामध्ये 5 लाख लिटरची पाण्याची टाकी होती, 25-25 लाख रुपयाच्या लिटरच्या टाक्या, ह्या 15 टाक्या आपण बांधल्या। अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं अमरावती महानगरपालिका इमारतीसाठी 100 कोटी रुपये आणले, राजकमलच्या ब्रिजसाठी 50 कोटी रुपये आणले। अशा करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी अमरावती महानगरपालिकेला दिला। महानगरपालिका क्षेत्रातला आमदार म्हणून तो निधी मी खेचून आणला, म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि युवासेना पार्टीची सत्ता बसेल। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।